31 डिसेंबर 2007चा दिवस. केरळमधल्या मलप्पुरम जिल्ह्यातलं चेलेम्ब्रा गाव नव्या वर्षाच्या स्वागताची तयारी करत होतं. पण रात्रीच्या अंधारात या छोट्याशा गावात असं काही घडलं ज्याने संपूर्ण देशाचं लक्ष या गावाकडे गेलं. काय झालं होतं तिथे? तर एक भयंकर चोरी. भारताच्या इतिहासात अनेक मोठमोठ्या चोऱ्या झाल्या, पण ही चोरी सगळे रेकॉर्ड्स तोडणारी होती. रात्रीच्या रात्री चोरट्यांनी बँकेतून तब्बल 8 कोटी रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. पोलिसांना पुरावा म्हणून काहीच हाती लागलं नव्हतं. फक्त बँकेच्या जमिनीवर एक होल होतं आणि भिंतीवर लिहिलेला एक नारा होता, जय माओ. भारताच्या इतिहासातली ही सगळ्यात मोठी बँक लूट होती. पण ती कोणी केली, कशी केली आणि तो चोर नेमका कसा सापडला, हे सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. पण त्याआधी गाजावाजाला सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेटसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. नमस्कार, तुम्ही पाहताय गाजावाजा. तर 31 डिसेंबर 2007ला जेव्हा चेलेम्ब्रा गावातील दक्षिण मलाबार ग्रामीण बँक उघडली गेली, तेव्हा कर्मचाऱ्यांना काहीतरी गडबड जाणवली. ते लॉकर रूमकडे गेले आणि लॉकर रूमची अवस्था पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. जेव्हा त्यांनी लॉकर रूम उघडली तेव्हा त्यातलं सर्व सामान, 80 किलो सोनं आणि रोख रक्कम गायब झाली होती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे बँकेचा मेन दरवाजा आणि लॉकर रूमचा लोखंडी दरवाजा तसाच बंद होता. चोरांनी बाहेरून नाही तर खालून जमिनीतून बोगदा खणून ही चोरी केली होती आणि भिंतीवर त्यांनी जय माओ असं लिहिलं होतं. पोलिसांनी तपास सुरू केला. मलप्पुरम तेव्हा नक्षलवादी कारवायांचं केंद्र होतं. याआधी काही छोट्या बँकांना नक्षलवाद्यांनी लुटलं होतं, त्यामुळे पोलिसांनी त्या अँगलने तपास सुरू केला. लवकरच त्यांना आणखी काही पुरावे मिळाले. तपासादरम्यान त्यांना एकदा हैदराबादच्या एका हॉटेलमधून फोन आला की तिथल्या एका खोलीतून काही सोनं सापडले. हे सोनं त्याच बँक लुटीचं होतं. असे एक एक करून अनेक फोन्स त्यांना येऊ लागले. तेव्हा पोलिसांना कळलं की ही तपास भरकटवण्याची एक चाल होती. तपास पुन्हा नव्याने सुरू झाला. ज्या परिसरात चोरी झाली तिथे जवळच एक मोबाईल टॉवर होता. पोलिसांनी ठरवलं की त्या रात्री त्या टॉवरवरून गेलेले सगळे कॉल्स तपासायचे. हे खूप कठीण काम होतं, कारण जवळपास 20 लाख कॉल्स ऐकायचे होते. अनेक लोकांच्या आठवड्यांच्या मेहनतीनंतर पोलिसांना एका कॉलवर संशय आला, ज्यात कोणीतरी बाबू बोलत होता आणि या बाबूनेच आपल्या या गोष्टीची सुरुवात होते. लहानपणी एकदा ख्रिसमसच्या वेळी बाबूने फटाक्यांच्या दुकानातून काही फटाके चोरले. हे त्याचं गुन्हेगारी जगतातलं पहिलं पाऊल होतं. पुढेही तो अशा छोट्या मोठ्या चोऱ्या करत राहिला आणि जेलमध्ये त्याचं येणं जाणं सुरूच राहिलं. असंच एकदा जेलमध्ये असताना बाबूची भेट झाली शिबूशी. बाबूने शिबूला आपलं स्वप्न सांगितलं की एक दिवस तो खूप मोठी चोरी करेल आणि मग मस्त आयुष्य जगेल. जेलमधून बाहेर पडल्यानंतर बाबू प्रेमात पडला. अनिता नावाची मुलगी त्याला आवडली आणि त्याने तिच्याशी लग्नही केलं. अनिताचे वडील श्रीमंत होते, त्यामुळे बाबूचं आयुष्य सुखात जाऊ लागलं. त्यामुळे लग्नानंतर बाबूने काही छोट्या मोठ्या नोकऱ्या केल्या, पण गुन्हेगारी सोडली नाही. त्याने काही काळ गांजा विकला. याच दरम्यान त्याची पुन्हा शिबूशी भेट झाली. शिबूने बाबूला त्याच्या त्या महत्वाकांक्षी स्वप्नाची आठवण करून दिली. यानंतर दोघांनी मिळून अनेक भेटी घेतल्या, ज्यात ते बाबूचं सर्वात मोठ्या चोरीचं स्वप्न पूर्ण कसं होईल याचा पर्याय शोधायचे. आणि मग शेवटी ठरलं की बँक लुटणं हाच बेस्ट पर्याय. ही आयडिया त्यांना धूम मूवी बघून आली होती, ज्यात जॉन इब्राहिम त्याच्या गँग सोबत बँक लुटतो. मूवीच्या प्लॉट नुसारच या दोघांनी छोट्या मोठ्या बँकांची रेकी सुरू केली आणि शेवटी त्यांनी निवडली केरळ ग्रामीण बँक. ही बँक निवडण्याची 2 कारणं होती. रेकी करताना बाबू आणि शिबूला कळलं की या बँकेजवळ रात्री पहारा देण्यासाठी गार्ड नसतो, आणि दुसरं कारण, बँक दुसऱ्या मजल्यावर होती, ज्या खाली एक रेस्टॉरंट होतं. या रेस्टॉरंट मधूनच चोरी करायची असं ठरलं. बाबू आणि शिबूकडे आता बँक होती पण गँग नव्हती, म्हणून त्यांनी आणखी 2 लोकांना आपल्यात सामील करून घेतलं, राधाकृष्णन आणि त्याची बायको कनकेश्वरी. या दोघांनी मिळून बँकेखाली असणाऱ्या रेस्टॉरंटच्या मालकाला भेटायचं ठरवलं. आता हे रेस्टॉरंट बंद होण्याच्या मार्गावरच होतं. ते बिलकुल चालत नव्हतं. त्यामुळे त्याने रेस्टॉरंटच्या मालकाला एक ऑफर दिली की ते 300 रुपये रोज आणि 50,000 डिपॉझिट देऊन रेस्टॉरंट भाड्याने घेतील. हे डील ऐकून मालक तयार झाला. पुढचे काही दिवस टेबल खुर्च्या, रेस्टॉरंटचं सामान आणलं गेलं. बाबूने तिथे बिल्डिंग मटेरियलचा ढीग लावला, जेणेकरून वाटेल की रेस्टॉरंटचं रिनोव्हेशन चालू आहे. पुढचे काही महिने सगळं नॉर्मल होतं. रेस्टॉरंटमधून तोडफोडीचे आवाज यायचे, पण कोणाला संशय आला नाही. पण या रेस्टॉरंटच्या आत त्यांनी रात्रीच्या अंधारात बँकेच्या तिजोरीपर्यंत पोहोचणारा बोगदा खणायला सुरुवात केली. गॅस कटर, ड्रिलिंग मशीन आणि इतर साधनं वापरून त्यांनी रेस्टॉरंटच्या छतावर म्हणजे बँकेच्या फरशीवर एक होल तयार केलं होतं. आणि 30 डिसेंबर 2007च्या त्या रात्री त्यांनी बँकेच्या जमिनीला होल पाडलं होतं,
ज्यातून बाबू बँकेच्या लॉकर रूम मध्ये घुसला. त्याने गॅस कटर्सने लॉकर तोडले आणि आतलं सोनं आणि कॅश काढलं. मग चौघेही तिथून पसार झाले. दुसऱ्या दिवशी 31 डिसेंबरला सकाळी बँक नेहमीसारखी उघडली. कर्मचाऱ्यांना कळलं की बँकेतून सोनं आणि कॅश गायब आहे, ज्याची किंमत जवळपास 8 कोटी रुपये होती. ही बातमी मोठी होती कारण ही भारतातली आतापर्यंतची सगळ्यात मोठी बँक लूट होती. केरळमधली ही चोरी देशातील सगळ्यात मोठ्या बँक चोरीपैकी एक ठरली. त्यामुळे सगळीकडे तिचीच चर्चा पसरली. पोलिसांवर चोरांना लवकर पकडण्याचा प्रचंड दबाव होता. पोलिसांनी 20 लाख कॉल रेकॉर्ड चेक केल्यानंतर बाबू हे नाव संशयित वाटत होतं. पुढे एका गाडीच्या नंबर प्लेटमुळे पोलिसांना पहिली खबर मिळाली. ती गाडी चोरीची होती आणि त्याचा मालक शोधताना पोलीस बाबूपर्यंत पोहोचले. पोलिसांनी बाबूचा कोडिकोड मधल्या त्याच्या ठिकाणाचा पत्ता शोधला आणि त्याला पकडलं. त्याचं खरं नाव जोसेफ होतं. पकडलं जाताच बाबूने शिबूचा पत्ताही सांगितला. तेव्हा पोलिसांना कळलं की कनकेश्वरीने आपला नवरा राधाकृष्णनला सोडलं आणि ती शिबू सोबत राहायला लागली होती. 57 दिवस चाललेल्या या सर्च ऑपरेशन नंतर पोलिसांनी चौघांना पकडलं आणि लुटीचा बराचसा माल परत मिळवला. या केसमध्ये लुटलेल्या रकमेपैकी जवळपास 80% रक्कम रिकव्हर झाली, जो स्वतःच एक रेकॉर्ड आहे. बाबू आणि त्याच्या साथीदारांवर खटला चालला. 5 वर्षांच्या खटल्यानंतर कनकेश्वरी सोडून सगळ्यांना 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली. कनकेश्वरीला 5 वर्षांची शिक्षा मिळाली. या काळात जामिनावर बाहेर असलेल्या बाबूने तामिळनाडूत एका दागिन्यांच्या दुकानात पुन्हा चोरीचा प्रयत्न केला, पण सीसीटीव्हीच्या मदतीने तो पुन्हा पकडला गेला. या केस मधली खास गोष्ट म्हणजे चोरांनी जे सोनं विकलं तेही परत मिळालं आणि जेव्हा हे सोनं परत मिळालं तेव्हा त्याची किंमत खूप वाढली होती. त्यामुळे बँकेने जे सोनं गमावलं होतं त्यापेक्षा जास्त किमतीचं सोनं त्यांना परत मिळालं. तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजा वाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.